ATM मशीन गंडलं. 100 ऐवजी 500 रुपये, 400 ऐवजी देते 2000 रुपये. ग्राहकाने व्हिडिओ बनवून दाखवला. एकेकाळी ATM मशीनच्या बाहेर मोठ्या रांगा लागलेल्या असायच्या. मात्र गेल्या काही वर्षात UPI पेमेंटमध्ये झपाट्यानं वाढ झाल्याने बँका आणि ATM मशीन बाहेरील गर्दी कमी झाली आहे. त्यामुळे सहसा ATM मशीन संदर्भातील व्यवहार कमी झाल्याचं दिसून येते. मात्र काही ठिकाणी सुरू असलेल्या ATM मशीनमध्ये कधीकधी तांत्रिक बिघाड झाल्याची समस्या उद्भवते. नुकतेच वसईतील गोलानी नाका परिसरातील हिताची ATMमध्ये शनिवारी रात्री तांत्रिक बिघाड झाला आणि त्यामुळे मोठा गोंधळ उडाला. ATMमधून ग्राहकांनी जेवढी रक्कम काढण्याची विनंती केली त्यापेक्षा अनेक पटीने जास्त रक्कम ATMमधून बाहेर येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार येथील मशीनमधून एका ग्राहकाने 100 रुपये काढण्याची कमांड दिल्यानंतर ATMमधून तब्बल 500 रुपये बाहेर आले. मात्र खात्यातून फक्त 100 रुपये डेबिट झाल्याची नोंद दिसत होती. तसेच 400 रुपये काढण्याची विनंती केल्यानंतर मशीनमधून चक्क 2000 रुपये बाहेर येत असल्याचं निदर्शनास आलं. या प्रकाराची माहिती परिसरात वेगाने पसरल्यानंतर ATM बाहेर नागरिकांची गर्दी झाली. अचानक निर्माण झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे आर्थिक गैरव्यवहार होण्याची शक्यता लक्षात घेऊन स्थानिक पोलिसांनी तातडीनं हस्तक्षेप करत ATMमधून व्यवहार बंद केले. दरम्यान या घटनेची माहिती संबंधित बँक आणि तांत्रिक विभागाला देण्यात आली असून तांत्रिक पथक मशीनची तपासणी करत आहे. मशीन पूर्णपणे दुरुस्त झाल्यानंतर ATM सेवा पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मिळते आहे.